हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आज काल वडे बनवले मिश्र डाळींचे. तर आज आहे ना पापड बनवायचे उडदाचे. तर मग पापडाची डाळ पण दळून आणलेली आहे आणि आता पापडाचं सर्व काही मिश्रण एकत्र करायचं आहे. मसाला पण आणलेला आहे, पापडाचाच विकतच आणलेला आहे. तर 3 किलो डाळ आणलेली आहे मी. तर 3 किलो डाळीला 3 पुड्या वापरलेल्या आहे. तर मग आता सर्व काय एकत्र कालून घ्यायचं आहे. तर चला तुम्हाला दाखवते. उडदाची डाळ ही विकतच आणलेली होती दुकानामधून. तर मग छान अशी स्वच्छ केली आणि मग त्यानंतर दळायला दिलेली होती. तर येथे बघा, दळून पण आणलेली होती मिस्टरांनी. आणि मग त्यानंतर पीठ केलेलं होतं. तर त्या पिठामध्ये ना हा रामबंधू पापड मसाला टाकायचा होता. तर 3 किलो उडदाची डाळ होती. तर मग मी येथे 3 पुड्या रामबंधू पापड मसाला टाकलेला आहे. तर मग छान असं तो जाडसरच असतो, थोडासा मग मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घेतला आणि मग त्यानंतर एका टोकरीमध्ये टाकून घेतलेला आहे. तर मग सर्व काही पीठ त्या टोकरीमध्ये मिक्स करायचं आहे. तर मग मोठी टोकरी घेतलेली आहे. तर मग सर्व काही पीठ मिक्स होईल असं मग टोकरी घेतलेली होती. तर ते पीठ आहे ना, जास्त असं हाताने जरी हे केलं तरी असं कापसासारखं पीठ असतं. तर मग हात जरी लावला तरी असं मऊ पूर्ण असं त्याचा धुरळा उडत असतो. तर मग हळूहळूच मी पूर्ण पीठ काढून घेत होते. तर येथे बघा, सर्व काही त्यात मसाला पण मिक्स होईल असं मग सर्व पटपट असं काढून घेत होते. आणि मग त्यानंतर मला पीठ पण मळून घ्यायचं होतं. बघा, पीठ सर्व काय काढून घेतलं मी, मिश्रण त्याचं सर्व एकत्र केलं. आणि मग त्यानंतर आता इथे छोटे छोटे असे 2 गोळे पण बनवून घेतले. तर आता आपल्याला हे पीठ कुटून आणि पापड बनवायचे. मला पीठ पण कुटायचं. आता हे असं थोडं निपरच मळायचं राहतं, जास्त पातळ नाही मळायचं. हे बघा, असं इतकं निपर पापड पण चांगला येतो. निपर जर पीठ मळलं ना, पापड पण चांगला येत असतो. येथे पीठ मळून घेतलं आणि माझे बाकीचे कामं राहिलेले होते ते पण पूर्ण करून घेतले. आणि पीठ पण छान असं भिजलेलं होतं. तर येथे पीठ मग सर्व कामं आवरले आणि पीठ कुटून घेतलेलं आहे. तर येथे बघा, सर्व पीठ कुटून घेतलं. दोन्ही गोळे आता मी कुटून घेतलेले होते. तर एका गोळ्याच्या ना लाट्या बनवून घेतलेल्या आहे, येथे बघू शकता. आणि मग आता मी एकटीच लाटणार आहे. तर मग आता सर्व काही आता मी आता पटपट असे लाटून घेत आहे. तर येथे बघा, पापड पण छान असे पापड झालेले आहे. आता येथे ना शंभूला मी झोपून दिलेलं होतं. मग त्यानंतर येथे पापड लाटण्यासाठी बसलेले होते. नाहीतर आहे ना, त्याचा पापडाचा खूपच खेळ असतो. तर त्यामुळे मग त्याला पटकन झोपून दिलं आणि मग त्यानंतर येथे पापड लाटण्यासाठी बसले. तर सोरा पण आलेली होती स्कूलवरून. तर येथे ती मला लाट्या फोडून देत होती. बघा, येथे ती छान अशा मला लाट्या फोडून देत होती. तर मग तिनं लाट्या फोडून दिल्या. मग त्यानंतर मी पटपट असे लाटून घेतले. तर मग त्यानंतर शंभूचा पण उठायचा टाईम झालेला होता. तर माझे पण पापड होत आलेले होते. आपल्या घरामध्ये ना छोटी मुलगी असो, मोठी मुलगी असो, तर आपल्याला म्हणजे कामाला खूप हातभार लागत असतो. तर आता येथे बघा, ती स्कूलवरून आली तरी मला लाट्या बनवून देत आहे. तर म्हणजे तिनं लाट्या बनवून दिल्या तरी मी पटपट अशी लाटून घेत असते. तर मग त्यानंतर आपल्या घरामध्ये ना छोटी मुलगी जरी असली तरी आणि मोठी मुलगी असली तरी आपल्याला घरात खूप मोठा हातभार लागत असतो. तर मग त्यानंतर येथे पटपट असे पापड पण लाटून घेतले आणि येथे पेपरवरतीच मी पापड वाळत घातलेले आहे. आज पापड करण्याचा दुसरा दिवस आहे. तर मग आता इथे ना पापडाचं पीठ घेतलं आहे. तर आता इथे पापडाचं पीठ मळायचं आहे. तर आज वेगळ्या पद्धतीनं पापड बनवायचे मला. तर आज हिरवी मिरची आणि थोडेसे के ना बडीशोप टाकायची आहे. तर त्या पद्धतीनं मी आज पापड बनवून बघणार आहे. तर मग मी पहिल्यांदाच पापड असे करू राहिले. तर कसे होत्या काय, तर चांगले झाले तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी. तर आज आता इथे पीठ मळायला घेतले पापडाचं. हे बघा, आता इथे काढून घेतले पीठ आणि आता पापडाचं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि मग मला आहे ना बडीशोप टाकलेली मी आणि थोडा किंचित हिंग टाकलेलं आहे. तर आता इथे कोथिंबीर चिरून घेतली बारीक, छान अशी धुवून घेतलेली आहे. इथे ना हिरवी मिरचीचं बारीक वाटण केलेलं आहे. तर आता सर्व काही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता इथे बघा, हिरवी मिरचीचं वाटण सर्व काही टाकून घेतलं आहे, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता पाणी टाकून छान असं मळून घ्यायचं आहे. आता इथे टाकलेलं आहे ते सर्व काय असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पिठाला मिक्स करायचं, म्हणजे सर्व एक साईड सारखं मिक्स होऊन जातं आहे. बघा, छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता येथे बघा,
हिरव्या मिरचीचा आणि कोथिंबीरीचा ते पण मळून ठेवलेलं आहे आणि एक आता साधा पण असंच मळून ठेवलेला आहे. तर आता बाकीचे कामं आवरेपर्यंत आहे ना छान असे भिजून राहतील. तोपर्यंत चला मी कामं पण आवरून घेते आणि मग नंतर आता येथे बघा माझे बाकीचे कामं आवरले आणि छान असं आता 2 पिठाचे गोळे मळून ठेवलेले होते ना, छान असे भिजलेले आहे. तर आता इथे वरवंटा पाटा घेतलेला आहे, तर मग त्यावरतीच पीठ कुटायचं आहे. तर मग छान असं आता घरामध्येच ऊन भरपूर आहे बाहेर ना, त्यामुळे मग मी घरामध्येच पाटा आणला आणि मग आता इथे पीठ कुटून घेत आहे. तर मग स्वरा पण होती ना, तर मग तिला पण सुट्ट्या लागलेल्या आहे. तर तिचे पेपर संपले आणि मग तिला सुट्ट्या लागलेल्या आहे. तर येथे बघा शंभू टी व्ही बघत होता. तर तोपर्यंत मग मला पण बाकीचं काम पटपट आवरून घ्यायचं होतं. तर मग त्यानंतर त्याला पण झोपवायचं असतं ना, त्यामुळे मग येथे मी बाकीची जी पटपट कामं होतील तोपर्यंत मी करून घेत होते आणि मग त्यानंतर त्याला झोपून द्यायचं होतं. मग त्यानंतर मग माझे पण कामं पटपट असे होतात. नाहीतर तो झोपला नाही तर मग सारखं उठबैसच होत असते. त्यामुळे मग त्याला झोपून दिलं. तर येथे बघा स्वराने ना ड्रॉइंग काढलेली आहे. तर मग स्वरा सांगते इथे बाबा आहे, इथे मी आहे आणि शंभू आहे, शेवटला आई आहे. तर येथे तिनं ड्रॉइंग काढलेली होती. तर ती सांगत होती असं मी ड्रॉइंग काढलेली आहे. तर तुम्ही बघा. बाबा, मी, शंभू, आई. येथे जे पापड लाटून आणि वाळत घातलेले होते तर छान असे सुकलेले आहे. तर तुम्ही पण बघू शकता आणि त्याचे तोंड पण वरती होऊन आलेले होते. तर मग येथे सर्व काही माझे पापड लाटायचे झालेले आहे. आज पापड वाळत घालण्याचा 3रा दिवस आहे. तर आज पापड म्हणजे कालच पापड झाले संध्याकाळी माझे आणि आता उन्हामध्ये ना थोडंसं कवळं ऊन द्यायचं आहे तर पापडांनी. तर आता येथे उन्हामध्ये वाळत घालण्यासाठी आणलेले आहे मी. तर आता थोडंसं ऊन द्यायचं त्यांना, मग त्यानंतर आपल्याला स्टोअर करून ठेवायचे. चला तुम्हाला दाखवते पापड थोडे वाळत घातलेले आहे. हे बघा इथे ना उन्हामध्ये सकाळचं ऊन आहे ना, कवळ्या उन्हामध्ये मग थोडेसे वाळत घातले. अजून बाकीचे पण टाकायचे. हे बघा उन्हानं लगेच असं वर येऊन येतं त्याचंवालं असं. थोडंसं चांगली छान असे सुकवले का मग छान भरपूर दिवस राहतात. सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता. सकाळी आता सकाळचे आहे ना 9 वाजले. बघा शंभू पण आलेला आहे वरती. हाय कर, हाय. काय करतोय? हां, सर्व पापड मी लाटून घेतले आणि छान असं एकाच दिवशी ना मग सर्व पापडांना ऊन देऊन घेतलेलं आहे. तर येथे बघा सर्व पापड आता मी वाळत घातलेले आहे. तर मग आपले उन्हाळी पदार्थ करायचे असले म्हणजे ऊन पण लागत असतं आणि आपलं ऊन देऊन घेतल्यानंतर पापड पण असा वर्षभर टिकत असतो. नाहीतर आहे ना थोडंसं ऊन कमी पडलं ना तर मग त्याला आळही लागते, जाळं लागतं. त्यामुळे मग येथे छान असं कडक उन्हामध्ये आहे ना पापड पण वाळून घेतलेले आहे. जास्त वेळ पापड नाही ठेवायचे उन्हामध्ये, नाही तर तुकडे पडून जात असतं. तर मग कवळंच ऊन द्यायचं असतं. मग त्यानंतर मग सर्व काही पापड वाळवायचे झाले आणि फ्रीज पण मला साफ करायचं होतं. तर येथे बघा मी फ्रीजचे वायर काढून घेतलेले आहे. तर मी येथे माझं कामामध्ये लक्ष होतं तर शंभू ते फ्रीजचं डोअर उघडून आणि त्यामध्ये जाऊन बसलेला आहे. तर तुम्ही पण बघू शकता. तर मग आता येथे छान असं सर्व काही फ्रीज पण साफ करून घेतलेलं आहे. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा. बाय.